आपल्याला पाहायचं आहे चेन रूल. त्याला आपण काय म्हणतो? प्रोडक्ट रूल म्हणतो. त्याला आपण यू इनटू व्ही रूल सुद्धा म्हणतो. आता तो प्रोडक्ट रूल कसा आहे? आपण लेवल सेकंड पाहतो आहोत. लेवल सेकंडचे आपण प्रॉब्लेम घेणार आहोत आज. आणि लेवल सेकंड मध्ये प्रोडक्ट रूल कसा असतो ते पहा. समजा काही आपण डिफरन्शिएटिंग लिहायचं. डिफरन्शिएटिंग with respect to x, differentiating with respect to x लिहायचं. आता y चा डेरिव्हेटिव्ह कसा येतो? dy by dx. आता काय करायचं? हे पहिलं फंक्शन आहे आणि दुसरं फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ॲज ठेवायचा, मग सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्लस सेकंड फंक्शन ॲज ठेवायचा आणि फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. ओके, पुन्हा करून घ्या. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx झाला. ह्याला म्हणायचं पहिलं फंक्शन ला दुसरं फंक्शन. आता पहिलं फंक्शन जसं ठेवायचं, नंतर दुसऱ्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचा प्लस दुसरं फंक्शन जसं आहे तसं ठेवायचं, नंतर फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर ह्याचं नाव आहे चेन रूल. त्याला आपण काय म्हणतो? प्रोडक्ट रूल म्हणतो. त्याला आपण यू इनटू व्ही रूल म्हणत असतो. आता याच्यावरती आधारित मी काही प्रॉब्लेम तुम्हाला देतो आहे सेकंड लेवलचे. समजा आपल्याकडे sin 5x आहे इनटू e⁻²x आहे. हे पहिला प्रॉब्लेम तुमचा. दुसरा प्रॉब्लेम आहे cos 7x e⁻3x हा दुसरा प्रॉब्लेम झाला. तिसरा प्रॉब्लेम आहे तुमचा tan 10x इनटू sin इनवर्स ऑफ 2x हा तिसरा प्रॉब्लेम आहे. तुमचा चौथा प्रॉब्लेम आहे इथं cot of sin x into log of cos x हा चौथा प्रॉब्लेम झाला. आणि तुमचा पाचवा प्रॉब्लेम आहे root of sin x into